मागील 4 दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू होता. 27 सप्टेंबर रोजी राज्यभरात गणरायाचे आगमन होणार आहे. पण यावर्षी ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाचेही आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 25 ऑगस्टच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर ओडिशा आणि गंगेय पश्चिम बंगालमध्ये एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 24 ऑगस्टपासून पूर्व भारत आणि लगतच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 7 दिवसात कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तर 25 आणि 26 ऑगस्ट रोजी कोकणात खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 5 दिवसात गुजरात किनाऱ्यावर आणि 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र किनाऱ्यावर जोरदार पृष्ठभागावरील वारे 40-50 किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. 26 आणि 27 ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत भागात, केरळच्या किनारपट्टीवर आणि 25 आणि 26 ऑगस्ट रोजी आंध्राच्या किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे.